एरवी फक्त सुका खाऊ समजल्या जाणाऱ्या शेंगदाण्याच्या चिक्कीला उपवासात मात्र फराळाचं एक विशेष स्थान प्राप्त होते। खरं तर या चिक्कीत फक्त गुळाचा गोडवा नसतो, तर लहानपणीच्या गोड गोड आठवणीही दडलेल्या असतात। चला मग आज बनवूया तुमची आमची सर्वांची आवडती शेंगदाण्याची चिक्की। शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी साखर, चिक्कीच्या गुळाचा एक लहानसा खडा आणि गरजेनुसार तूप। सर्वप्रथम लोखंडी तव्यात शेंगदाणे भाजून घ्या। शेंगदाणे छान खरपूस भाजा। तेल न घालताच हे दाणे भाजून घ्या। दाणे जास्त काळे करू नका, नाहीतर चिक्कीला करपट वास येईल। भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि गार होऊ द्या। यानंतर पाखडून किंवा चोळून शेंगदाण्याची साले काढून घ्या। आता लोखंडी पोळपाटाला किंवा स्टीलच्या परातीच्या उपड्या बाजूला तूप लावून घ्या। लाटण्यालाही भरपूर तूप लावा। यानंतर एका पॅनमध्ये साखर घाला व मंद आचेवर ही साखर परतत राहा। लक्षात ठेवा की यात पाणी घालू नये। आता या साखरेतच गुळाचा खडाही घाला आणि वितळू द्या। मंद आचेवर साखर आणि गूळ वितळू द्या। चमच्याने हळूहळू ढवळत राहा। गूळ व साखर पूर्णपणे वितळली की मग गॅस बंद करा आणि यात भाजलेले शेंगदाणे घाला। आता हे मिश्रण लगेच गरम असतानाच तूप लावलेल्या परातीवर काढून घ्या आणि लाटण्याने किंवा स्टीलच्या वाटीने थापून किंवा लाटून घ्या। ही क्रिया भरभर करावी, नाहीतर पाक लगेच कडक होईल। आता गरम असतानाच सुरीने चिक्कीचे तुकडे कापून घ्या। गार झाले की चिक्कीचे आपसुकच तुकडे होतील। तयार झाली गोड गोड शेंगदाण्याची चिक्की। पांढरा शुभ्र फेटलेल्या गोड दह्याचा फेस आणि त्यात मनसोक्त डुंबत असलेले वडे। दही वडे नुसते ऐकले तरी मन गिरगावातल्या किंवा पुण्यातल्या टिपिकल मराठी हॉटेलात जाऊन पोचते आणि मग जिभेवर रेंगाळते ती गोड तिखट दहीवड्यांची तोंडात टाकताच विरघळणारी चव। पण आज आपण नेहमीचे दहीवडे न करता उपवास करणाऱ्या आपल्या घरातील स्त्रियांना खुश करणार आहोत खास उपवासाचे दहीवडे बनवून।
चला मग आज बनवूया उपवासाचे दहीवडे. दहीवडे बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 उकडलेले बटाटे, 4 ते 5 चमचे वरीच्या तांदळाचे पीठ, 250 ग्राम दही, 2 हिरव्या मिरच्या, आवडीप्रमाणे साखर, 2 चमचे जिरे पावडर, चवीपुरता उपवासाचं मीठ आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. मग यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. नंतर यात वरीच्या तांदळाचं पीठ घाला. मग यात जिरेपूड आणि चवीपुरतं उपवासाचं मीठ घाला. आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्या. या मिश्रणाचे गोल गरगरीत वडे तयार करून घ्या. यानंतर तापलेल्या तेलात हे वडे खरपूस तळून घ्या. छान सोनेरी रंगावर बटाट्याचे हे वडे तळा. तळलेले हे बटाटे वडे तुम्ही उपवासाच्या चटणीसोबतही खाऊ शकता. आता तयार करून घेऊया दही. त्यासाठी एका बाउलमध्ये दही काढून घ्या. आवडीप्रमाणे या दह्यात साखर घाला. साखर वितळेपर्यंत दही फेटून छान घट्ट करून घ्या. दही जास्त घट्ट असल्यास यात गरजेप्रमाणे पाणी घाला. यानंतर एका बाउलमध्ये फेटलेलं हे दही घ्या. मग या दह्यात तळलेले बटाटे वडे घाला. यानंतर या वड्यांवर पुन्हा दही घाला. दह्यामध्ये वडे छान घोळसून घ्या. आता वरून या दह्यावर जिरेपूड आणि उपवासाचं मीठ घाला. तयार झाले उपवासाचे खमंग असे दहीवडे. केळीच्या वड्या. केळीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 पिकलेली केळी,
1 वाटी साखर, 2 चमचे तूप, 1 चमचा वेलची पूड आणि आवडीप्रमाणे बदामाचे काप. सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा आणि त्यात सालीसकट केळी घाला व 5 मिनिटं शिजू द्या. केळी शिजेपर्यंत एका दुसऱ्या भांड्यात 1 वाटी पाणी घ्या आणि त्यात साखर घाला. या पाण्यात साखर पूर्णपणे वितळू द्या. आपण या साखरेचा एकतारी पाक बनवणार आहोत. साखर वितळेपर्यंत शिजलेली केळी एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याची सालं सोलून घ्या. आता चमच्याच्या सहाय्याने ही केळी कुस्करून घ्या आणि याचा लगदा तयार करून घ्या. इकडे साखरेचा पाक तयार होत आला की पाक एकतारी झाला आहे की नाही ते तपासून पहा आणि पाक एकतारी झाल्यावरच या पाकात केळाचा लगदा घाला. आता हे मिश्रण छान ढवळत रहा. केळीच्या सर्व गुठळ्या फोडून घ्या. तुम्ही अशा तऱ्हेने मॅशरचाही उपयोग करू शकता. केळीचं हे मिश्रण पाकात छान एकजीव झालं की मग यात वेलची पूड घाला आणि वरून थोडं तूप सोडा. मिश्रण पुन्हा एकजीव करा आणि सतत हलवत रहा. मिश्रण छान मिळून आलं आणि तूप सोडायला लागलं की एका ताटलीत हे मिश्रण काढून घ्या. आणि वरून आवडीप्रमाणे बदामाचे काप घाला. आता किमान 1 तास तरी हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा. साधारणतः 1 तासानंतर या मिश्रणाच्या वड्या कापा. तयार झाल्या केळीच्या वड्या. फळं, खिचडी, वडे या पारंपरिक पदार्थांनीच उपवासाचा फराळ केला जातो. पण यासोबत एक पदार्थ असा आहे जो प्रत्येक उपवासाला अगदी आवडीने खाल्ला जातो. बटाट्याचा फराळी चिवडा. लहानपणी तर तुमच्या आमच्यातल्या प्रत्येकानेच उपवास केला असेल तर तो या बटाट्याच्या फराळी चिवड्यासाठीच. चला मग आज बनवूया पिढ्यानपिढ्या आवडीने खाल्ला जाणारा बटाट्याचा फराळी चिवडा. या चिवड्यासाठी आपल्याला लागेल 2 बटाटे, आवडीप्रमाणे शेंगदाणे, आवडीप्रमाणे मनुके, 2 सुक्या लाल मिरच्या, 2 चमचे पिठी साखर, चवीपुरतं उपवासाचं मीठ आणि तळणीसाठी तेल. सर्वप्रथम कच्च्या बटाट्याची सालं काढून घ्या.
मग एका प्लेटमध्ये पाणी घ्या आणि या पाण्यातच बटाटे किसून घ्या. सरळ पाण्यातच बटाटे किसल्यामुळे बटाटे काळे पडणार नाहीत. आता 2 मिनिटं हा बटाट्याचा किस पाण्यात असाच राहू द्या. 2 मिनिटांनंतर बटाट्याचा किस हाताने दाबून यातील सर्व पाणी काढून घ्या आणि कोरड्या कपड्यावर हा किस पसरवा. पाणी काढलेला हा किस कापडावर 2 मिनिटं पसरवून ठेवल्यानंतर याच कपड्याने दाबून बटाट्याचा किस पूर्णपणे कोरडा करून घ्या. आता तापलेल्या तेलात हा किस लगेच तळून घ्या. बटाट्याचा रंग बदलतो, त्यामुळे मंद आचेवर अशा प्रकारे हा किस तळून घ्या. बटाट्याचा किस करपणार नाही याची खास काळजी घ्या. सर्व किस तळून एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता याच तेलात शेंगदाणे आणि सुक्या लाल मिरच्याचे कापही तळून घ्या. यानंतर एका बाउलमध्ये बटाट्याचा तळलेला किस घ्या. वरून यात तळलेले दाणे घाला. तळलेल्या सुक्या मिरच्याचे कापही घाला. मग मनुकेही घाला. आवडीप्रमाणे तुम्ही यात तळलेले काजूही घालू शकता. आता वरून यात उपवासाचं मीठ घाला आणि पिठी साखर घाला. या चिवड्यात साखर थोडी जास्तच घाला. आता हा चिवडा हलक्या हाताने छान एकजीव करा. बटाट्याचा किस तुटणार नाही याची खास काळजी घ्या व चिवडा छान मिसळून घ्या. तयार झाला बटाट्याचा फराळी चिवडा. हा चिवडा उपवासाला तर चालतोच, याशिवाय हवाबंद डब्यात भरून ठेवल्यावर छान टिकतोही. तर मग नक्की करून पहा बटाट्याचा हा फराळी चिवडा. उपवासाच्या दिवसात सर्वात जास्त मागणी असते ती बटाट्यांना, कारण बटाट्याचे निरनिराळे प्रकार बनवून उपवासाच्या या दिवसात आवर्जून खाल्ले जातात. नवरात्रीच्या उत्सवात तर या बटाट्याची खास भाजीही बनवली जाते. चला मग आज बनवूया साधी आणि सात्विक अशी उपवासाची बटाट्याची भाजी. उपवासाची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 उकडलेला बटाटा, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा दाण्याचा कूट, चिमूटभर साखर, चवीपुरतं उपवासाचं मीठ आणि 2 चमचे साजूक तूप. सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून घ्या. नंतर या बटाट्याचे चौकोनी काप करून घ्या. मग हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घ्या. चिरलेला हा बटाटा एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यात वरून दाण्याचा कूट घाला. चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. चवीपुरतं उपवासाचं मीठ घाला. चिमूटभर साखर पेरा आणि ही भाजी हाताने छान मिसळून घ्या. यानंतर पॅनमध्ये तूप तापवा.
तूप तापलं की यात जिरे घाला. जिऱ्याच्या फोडणीचा छान खमंग सुवास सुटला की मग यात बटाटे घाला आणि तुपावर ही भाजी छान परतून घ्या. मंद आचेवर बटाट्याची ही भाजी परतत रहा. बटाटे उकडून घेतल्यामुळे झाकण ठेवून ही भाजी शिजू देऊ नका. याने भाजी जास्त चिकट आणि ओलसर होईल. मंद आचेवर फक्त 5 मिनिटं ही भाजी परतून घ्या. तयार झाली उपवासाची बटाट्याची भाजी. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे या भाजीवर लिंबाचा रस किंवा किसलेला ओला नारळही पेरू शकता. अगदी झटपट तयार होणारी आणि चवीला अतिशय खमंग लागणारी उपवासाची बटाट्याची भाजी नक्की करून पहा.